प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन सर्वांनी बसल्या ठिकाणी आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा सुंदर असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज आपल्याला उपदेश करतात की जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचे. तर महाराज म्हणतात सांगतो तुम्हाला भजा रे विठ्ठला. तुम्हाला मी सांगतोय काय करा, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, त्या भगवंताला भजा. भजा म्हणजे त्यांची भक्ती करा. आणि नाही भक्ती केली आणि नाही भजलं तर काय होणार याचे दुष्परिणाम सुद्धा त्यांनी सांगितले की नाही तरी गेला जन्म वाया, नाहीतर आपला पूर्ण जन्म वाया जाईल. मग कधी भजायचे करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. आज भजू उद्या भजू असं जर आपण करत राहिलो या भवनदीच्या पुरामध्ये आपण सुद्धा वाहून जाईल. मग या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याआधी जेव्हा कळलं तेव्हापासून आज आत्तापासून त्या भगवंताला भजायला सुरू करा. तेव्हा लोक म्हणाली ठीक आहे महाराज तुम्ही म्हटले आमचं जीवन वाया जाऊ नये यासाठी त्या भगवंताला भजा. आम्ही भजणार. कधी भजायचं? आतापासून भजणार. पण भजायचं कसं, कशा प्रकारे, काय केल्यानंतर त्या भगवंताची भक्ती सार्थक होते, कशा प्रकारे आपल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळू शकते. तर महाराज म्हणतात एवढी भगवंताची भक्ती सोपी आहे. काही न लगे एक भावाची करणं, काहीही लागत नाही. ना पैसा लागतो ना बाकी कशाचीच आवश्यकता नाही. फक्त लागतो काय एक भावाची कारण. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. मनामध्ये खरा भाव असेल तर आपण त्या भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. आणि ही गोष्ट जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची शपथ घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे. तुका म्हणे आण विठोबाची. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल
पद्धत आहे, बरोबर. एखाद्याने जर आपल्याला राम राम घातला तर आपण बदल्यावर त्याला काय म्हणतो, राम राम म्हणतो ना. हां, जसं मग मी सुरुवातीला तुम्हाला काय म्हटलं, माझा रामकृष्ण हरी. तुम्ही गप्पा ऐकायचं होतं का नाही, समोरच्याने घातला ना तर आपण सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. सर्वांनी मोठ्याने बोला, रामकृष्ण हरी. हां, समस्त गावकरी वर्गाचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि पाहाव अशी सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा आणि सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. सर्व जे काही कमिटी आहे सर्वांसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्यात आणि एकदा सर्वांनी हात वरी करायचे. आता आम्ही माईकवाले गप्प राहणार, तुम्ही तुमचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हाताची टाळी वाजवायची. हात वर, तुम्ही तुमचं म्हणायचं. आता आम्ही गप्प राहणार, मुखातून विठ्ठल विठ्ठल आणि हाताची टाळी. रामकृष्ण हरी बाबा. हा, सर्वांची टाळी. विठ्ठल. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. मी काय म्हणतो, तुम्ही पकवाज वादक नाही लावले आणि टाळ्यावर म्हणलं तरी अभंग छान होतील. एवढी सुंदर 2-3 दिवसामध्ये एवढे सुंदर पकवाज वादकांनी तुम्हाला टाळ्या शिकवलेल्या आहेत. कारण तालामध्ये टाळी वाजवणं सुद्धा फार अवघड काम आहे. आता हे दोन्ही पकवाज वादकांशिवाय दुसरा कुणालाही एवढं चांगलं माहीत नाही, म्हणून डीजेच्या पलीकडे ज्या दोघांचा पकवाजांचा आवाज निघतोय, दोघांसाठी जोरदार टाळ्या. हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे कनका हिंगोली, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात. तथा हरिभक्तपरायण साईनाथ महाराज राहुलवाड यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तथा ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख हरिभक्त पारायण श्री परमेश्वर महाराज तथा हरिभक्त पारायण श्री सुभाष महाराज यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. हां, तुम्ही टाळ्या वाजवत चला, काय अडचण नाही. तथा काकडा व गाथा भजन ज्यांच्याकडे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तथा हरिभक्तपरायण हनुमंत महाराज यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. चोपदार श्री भाऊराव पाटील डोल्हारीकर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. तथा सुंदर असं ज्यांचं गायन आहे, आत्ताच ज्यांच्या मुखामधून आपण सुंदर अशी चाल सुद्धा ऐकलेली आहे, हरिभक्तपरायण भजन सम्राट सुभाष दादा वानखेडे पुरकर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. तथा हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जाधव यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हरिभक्तपरायण रमेश महाराज मुळे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि आपल्या सर्वांच्या परिचित रमेश महाराज तथा दत्ताबापू, सर्व आपण नेहमी सोबत असतोच. दत्ताबापू म्हणजे माझ्या वडिलाप्रमाणेच आहेत. नेहमी कुठेही बापू असले म्हणजे बाबा म्हणतात, मी नसलो तरी ठीक आहे, चला बापू आहेत. सुंदर, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तथा रमेश महाराज बोरगडीकर सुद्धा, दोघांची ते म्हणतात ना मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, तशी गायनामध्ये दोघांची मैत्री सुद्धा आहे. दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि ज्यांनी हे कीर्तन लाईव्ह केलेलं आहे, सुंदर असं यूट्यूब चॅनल गजर भक्तीचा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आपल्याला लाभलेली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम माऊली साऊंड सिस्टीम डोल्हारे, जोरदार टाळ्या दादांसाठी सुद्धा. आणि आपल्या सर्वांचे गुरु, ते म्हणतात ना, आपल्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ जर कोणी असतील, मी आता ज्यांच्याकडे पाहून रामकृष्णारी केले ते म्हणजे आमचे हरिभक्तपरायण खंडू बाबा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी खंडू बाबांना विनंती करते, 2 मिनिट त्यांनी इथं वर व्यासपीठावर यावं. 2 मिनिट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आमचं बालपण हे त्यांचे काकडा भजन ऐकूनच गेलेलं आहे बरं का. जेव्हा सुद्धा कुठं काकडा भजन वाजतं ना, मला फक्त त्यांचीच आठवण येते. कारण आमच्या गावामध्ये काकडा भजन, कीर्तन आणि महत्त्वाचं म्हणजे काल्याचं कीर्तन हे प्रत्यक्षात बापूसाठीच राखीव ठेवलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि आज ज्यांच्या घरी आम्ही जेवण केले,
आजचे आमचे अन्नदाते आमचे सुभाष भाऊ सूर्यवंशी तथा त्यांचा सुंदर असा परिवार, सुंदर असं जेवण त्यांनी आम्हाला जेवू घातले आणि त्यांनी मला सांगितले की ताई, कीर्तनामध्ये एकट्याचं कुणाचंही नाव घ्यायचं नाही कारण तुम्हाला कीर्तनासाठी कुणी सांगितले तर समस्त गावकरी मंडळी, म्हणून सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला इथं सुरुवात करते. विठ्ठल बघा, आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या कीर्तनाचा पहिला मुद्दा हाच असतो की कीर्तनरूपी सेवा आपण श्रवण करतो, पण श्रवण कशा प्रकारे करावी हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण आजकाल आपलं श्रवण करण्याचं कसं झालंय, नळी फुंकुली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, इकडून ऐकतो आणि इकडून लगेच सोडून सुद्धा देतो. आजकाल ऐकणारा वर्ग कशा प्रकारे झाले तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांना वाटतं कीर्तनात फक्त ज्ञान असावं, बऱ्याच जणांना वाटतं फक्त गायन असावं, बऱ्याच जणांना वाटतं फक्त विनोद असावा आणि बऱ्याच जणांना वाटतं फक्त जनजागृती आणि समाज प्रबोधनपर असावं. पण इथं म्हणतात ना, सगळ्यांना सुखी आपण ठेवू शकत नाही. म्हणून कीर्तनामध्ये जनजागृती येईल, भक्ती येईल, अध्यात्म येईल, ज्ञान येईल, गायन सुद्धा येईल, सगळे विषय तुम्हाला ऐकायला मिळतील. फक्त आपल्या कीर्तनाचा वेळ आहे 9 ते 11, 10 वाजत आलेले आहे. म्हणून हा 1 तास जो आहे पूर्णतः माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचं. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही, पूर्णतः माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचे आणि न घाबरता न भीता जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल माता मौलानो, फक्त हो किंवा नाही 2 प्रश्नामध्ये माझ्या 2 मध्ये उत्तर द्यायचं. देणार? मान हलू नका. मान हलवायचं काम कुणाचं असतं? हा, नंदीबाईलाच. आपण कोण आहे? मनुष्य. बरं, तुम्हाला माझ्याकडे पाहून भीती वगैरे नाही वाटायली ना? मच्छर मारतो तर मरत नाही माझ्याच्या, हे माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटतच असेल. म्हणून अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला कीर्तन जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्यायचे. त्यांना थोडंसं गप्प करा, नाही तर मग मागे बसवा ना. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे माझ्या बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्यायचे आणि जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा हो किंवा नाही 2 मध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे आणि पूर्णतः माझ्याकडे लक्ष असू द्यायचे. हे झाले आपले कीर्तनाचे नियम. आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे, अभंगाकडे जाऊया. बघा, महाराज म्हणतात की बघा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं भक्ती करावं तर मग संसार कोणी करायचा आणि संसार करायचा तर भक्ती कोणी करायची, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कोणता? भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं आता भक्तीमध्ये पुढे चालत जावं, पण तेव्हाच आपल्या लक्षात येते की आपण संसारामध्ये राहतो आणि त्या संसाराची लोक जणू काय आपल्याला बोलवत आहे, अरे मी तुझ्यासाठी आहे म्हणून संसार म्हणतो ये इकडे. मग प्रत्येकाच्या मनामध्ये एकच, हे करू का ते करू, हे करू का ते करू. मग प्रश्न एकच, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. म्हणून महाराज म्हणतात इथं प्रत्येकाला एक प्रश्न पडला ना, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. मग म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलंय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हजारे विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला हजारे विठ्ठला
वचनामध्ये महाराजांनी आपल्या या प्रश्नाचं उत्तर दिलंय. भक्ती करू का पोट भरू? त्यांनी सांगितले, सांगतो तुम्हाशी काही नका करू, मी तुम्हाला सांगतोय, भजा रे विठ्ठला. तुम्ही काय करा, त्या भगवंताला भजा, त्या भगवंताची भक्ती करा. कारण ती भक्ती करण्यासाठी तुम्हाला ना संसार सोडायची गरज आहे ना काही सोडायची गरज आहे. कारण महाराज म्हणतात इथं आल्यानंतर बघा, विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे लग्न करा, दुसरं म्हणजे संन्यास घ्या. एक तर लग्न करावं, नाहीतर संन्यास घ्यावं. जर आपण संन्यास निवडला, आपल्याला पैसा कमवायची गरज नाही, कुणासाठी कमावून ठेवायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही. पण जर आपण संसार निवडला, हे कधी संन्यास निवडला तर काही कमवून ठेवायची गरज नाही. पण जर आपण संसार निवडला तर आपल्याला पैसा हा कमवावा लागेल. कारण जेवणासाठी भाकरी काय आकाशातून पडणार नाही. म्हणून पुढचं जीवन चांगलं होण्यासाठी आपल्याला पैसा कमवावा लागेल, आपल्याला कष्ट करावे लागतील, काम करावं लागेल. म्हणून कर्म सोडता येणार नाही. पण कुठेही संत म्हणतात तुम्हाला सगळ्यात सोपी भगवंताची भक्ती. कारण या भक्तीमध्ये तुम्हाला कुठं जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. त्या भगवंताची जर तुम्ही भक्ती करत असाल, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. भगवंत सुखाने तुमच्या घरी येतील. फक्त काय करायचंय, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसा, त्या भगवंताला आळवा. मंत्र सुद्धा दिलाय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. अहो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे मंत्र तुम्हाला दिलेले आहेत. या मंत्राचा सतत तुम्ही जाप करा. राम म्हणा, कुणाला राम आवडत नसेल कृष्ण म्हणा, कृष्ण आवडत नाही विठ्ठल म्हणा, विठ्ठल आवडत नाही केशव म्हणा, जे म्हणायचं म्हणा, पण त्या भगवंताचा सतत नाम जप करा. आणि म्हणतात की यापेक्षा सोपं साधन या पृथ्वी तलावर दुसरं कोणतंच भक्तीचं नाही. विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की या विना आणि स्थापय साधन वाहतस्यान. विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की भक्तीसाठी नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतंही सोपं साधन नाही. आणि या नामाला सुद्धा साधारण सोपं कुणी समजू नका. दिसायला सोपं आहे, ते म्हणतात ना मूर्ती लहान कीर्ती महान, तसं दिसायला नाव छोटे पण त्याची महिमा फार अपरंपार आहे. कारण या नामाचं महत्व काय तर चहुवेदी जाणं, साही शास्त्र कारण, 18ही पुराण हरीशी गाती. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये 4 वेद दिलेले, 6 शास्त्र दिलेले, 18 पुराण. पण हे सगळे जर वाचले, याचं सगळं सार काय तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या सगळ्यांचा सार म्हणजे एकच, ते कोणतं, हरी नाम. एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये आहे. मग आपल्याला काहीही करायची गरज नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, होत नसेल तुम्हाला तर तुम्ही व्रते नियम न करावे, शरीरातील न पिडावे, दुरिकेही न भजावे, तीर्थासी गा. एकदा कोणतं व्रत नियम नाही केलं तरी चालतं. या शरीराला त्रास देऊन आतला देव दुःखी करून तिकडला देव कोणता सुखी होणार आहे? काही फायदा होणार नाही. कोणत्या तीर्थाला नाही गेलं ना एक वेळेस तरीही चालतं. पण घर बसल्या आपण आपल्या स्वधर्माचं पालन करा आणि त्या भगवंताचं सतत नामस्मरण करा. घरी आहेत, घरी बसून आपल्या मायबापाची सेवा करा. तुम्हाला कुठं जायची गरज पडत माय बाप तीर्थासी. जी लोक घर बसून आपल्या माते पित्यांची सेवा करतात त्यांना कुठेही जाण्याची गरज पडत नाही. आणि याचं सुद्धा उदाहरण तुम्ही बघा. एखादा जर कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर आपण आधी काय विचार करतो, कोणी केली होती, कधी केली होती. म्हणून महाराज म्हणतात पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अहो त्या पुंडलिकाने काय केले, कुठं ना कोणतं व्रत केलं, ना नियम केलं, ना तीर्थ केलं, काहीही केलं नाही. आपल्या मात्या पित्याची सेवा केली म्हणून भगवंत त्यांच्या घरामध्ये चालून आले. ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे, लक्षात ठेवा.
म्हणून तुका म्हणे मायबाप अवघी देवाचीच रूपे. मायबाप कोण आहेत तर मायबाप हेच मुळात ईश्वराचं रूप आहेत. म्हणून इकडं तिकडं भगवंत शोधण्यापेक्षा आपल्या मायबापांमध्ये भगवंत शोधा. तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या मायबापांची सेवा करा आणि घर बसल्या नामस्मरण करा. कारण एवढी या नामाची ताकद आहे, नवी एवढी या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून म्हणतात बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आयसे सांगा. यात अजून एक प्लस पॉईंट कोणता आहे, यात अजून एक चांगला गुण कोणता आहे की तुम्ही कुठं जायची गरज नाही. बसल्या ठिकाणी तुम्ही म्हणा काहीही श्रम लागत नाही. इथं उपस्थित जेवढे काय सर्वजण म्हणा बरं, बोला जय श्रीराम, जय श्रीराम. आपली एक घास सुद्धा खाल्लेला जिरला नाही. म्हणजे किती सोपं आहे, काहीही ताकद लागत नाही. आता तरी समजा तुम्ही मोठ्याने म्हटले, पण बसल्या ठिकाणी हळू जेव्हा आपण म्हणतो राम 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 राम, काही कवडीची सुद्धा ताकद लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात एवढं सोपं आहे की बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आईसे सांगा. काहीही तुम्हाला कष्ट लागत नाही, काही तुम्हाला श्रम लागत नाही, ना उपवास करायची गरज ना काही करायची गरज आहे. पण एवढं सोपं असून सुद्धा ही भक्ती आपण तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत हे संसार आपल्या डोक्यामध्ये बसू नये. म्हणून महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा आधी काय करा संकल्पावी माया संसाराची. कारण तुम्ही बघा मी आताच तुम्हाला सांगितले सगळ्यात सोपी भक्ती कोणती आहे, नाम स्मरण. बसल्या ठिकाणी तुम्ही घ्या, काही काम करताना घ्या, महिला मंडळ स्वयंपाक बनवताना घ्या, शेतामध्ये निंदायला जातो घ्या, कापूस असता घ्या, ऊस तोडायला जातो घ्या, काही कशाचंही बंधन नाही. झोपताना घ्या, बसताना घ्या, खाताना घ्या, पिताना घ्या, मोबाईल पाहताना घ्या, काहीही करताना आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो. एवढं सोपे. पण जेव्हा आपण एका ठिकाणी बसून असतो निवांत, आपण देवाचं नाव घेतो का, आपण घेतो का नाही. आपल्या इकडल्या तिकडल्या फालतूच्या गोष्टी फार चालतात. बरोबर बरोबर पुरुष वर्ग, तुमच्या काय गोष्टी चालतात. कसं बाबा यांच्या लाईनमध्ये मी कधी बसलीच नाही, यांचं मला माहीत नाही, पण यांचं मला माहीत आहे. आपल्या काय गोष्टी चालतात माता मावल्यानं, हिचं घरानं तिचं घरानं, ती काय म्हटली ही काय म्हटली, आणि हळूच काय तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको बरं. थोडा विको विको कमी दादा थोडा. अशा प्रकारे 5-7 महिला जर एका ठिकाणी बसल्या, संतांनी आपल्याला काय उपदेश केलाय, तुम्ही नामस्मरण करा. बरोबर खंडू बाबा, उपदेश काय केलाय, काही करायची गरज नाही, नामस्मरण करा. पण आपण करतो का नाही. आपल्या गोष्टी काय चालतात, 5-7 जणीचा गोळपा बसतो बाबा, 5-7 जणीचा गोळपा बसला, ती हळूच दुसरीला म्हणते तुला माहित आहे का नाही गावामध्ये काय झालं. दुसरी लगेच हळूच आवाज काढते ना, ती म्हणते तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. पुढची म्हणते लय घाई करू नको, बोल लवकर काय झालं ते. पुढची तिला बोलते शेजाऱ्याची गेले की आणि पुढची लगेच इंटरेस्टिंग न विचारते, ती म्हणते ते जाऊ दे पण कोणासोबत गेले. आणि पुढची तिला उत्तर देते, ते म्हणते तुझं लक्ष जेव्हा लोकांच्या घरात लोकांच्या लेकराकडे होतं तेव्हा तुझाच पोरगा पोरगी घेऊन पळत. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या घटना. आता तुम्ही म्हणशाल ताई हरी करते नाही, विनोद कुठून आला, शास्त्राला सोडून मी बोलत नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे ऐसी थोर हानी केली करी ताटवाडी जन्म गेला हो, करी ताटवाडी जन्म गेला,
करिता टवळी जन्म गेला. आपण आपला जन्म हा वाया घालतोय का कामी आणतोय? म्हणून महाराज म्हणतात जोपर्यंत या संसाराची माया तुमच्या डोक्यात आहे बाळांनो, तोपर्यंत तुम्ही भक्ती करू शकत नाही. म्हणून पहिला उपदेश काय केलाय? सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला. त्या विठ्ठलाला भजा, नाही भजलं तर काय होणार? असं फालतू याच्या त्याच्या काड्या करण्याच्या मागे आपण लागणार आणि करिता टवळी जन्म गेला त्यानुसार आपला जन्म काय होणार? वाया जाणार. म्हणून सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून याच्या त्याच्याबद्दल वाईट बोलण्यापेक्षा, याची त्याची टिंगलटवळी करण्यापेक्षा तुम्हाला सांगते, आज जेवढ्या काही मातावर्ग आहेत माफी मागून तुम्हाला सांगते, आपलं लक्ष आपल्या घरात कमी लोकांच्या घरात, लोकांचं लेकरू काय करते याच्याकडे जास्त आहे. बरोबर? कोणाचं पळून गेलं हे सोडा हो, कोणाच्या जाण्याच्या मार्गावर हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि कथे कानी आणि कथे कानी आणि कथे कानी आणि कथे कानी आणि कथे आणि कथे आणि आणि दोष मनान आणि तुझं बाबा आहे देव. त्याचे गुणदोष मनामध्ये आणू नका. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की याचं लेकरू त्याच्या घरात काय करते आणि त्याचं लेकरू त्याच्या घरात काय करते, लोकांचे लेकरू लोकांच्या घरात काय करते याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं लेकरू आपल्या घरात काय करते याच्याकडे लक्ष द्या. तुमची लेकरं कधीच वाईट वळणावर जाणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून व्यर्थ जर इकडे तिकडे लक्ष दिले तर तुम्हाला सांगते, लोकांच्या बद्दल जो वाईट विचार ठेवतो त्याचं कधीच भलं होत नाही. म्हणून आपलं मन साफ ठेवा, तुम्हाला सगळे चांगले दिसतील. म्हणून याच्याबद्दल वाईट विचार करणं, त्याच्याबद्दल वाईट विचार करणं हे सोडा. कारण महाराज म्हणतात, बुरा जो देखन मैं गया बुरा ना मिल या कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई कबीरा, मुझसे बुरा ना कोई. अहो वाईट पाहण्यासाठी गेलो पण मला वाईट काहीही दिसलं नाही. आणि जेव्हा स्वतःमध्ये पाहिलं तेव्हा माझ्यापेक्षा वाईटही दुसरं काहीच दिसलं नाही. म्हणून जसं आपलं मन आहे तसंच आपल्याला बाहेर सुद्धा दिसतं. म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला वाईटत्व दिसत असेल तर तो व्यक्ती वाईट नाही, तो तुमचं मन वाईट आहे. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला चांगलं पण दिसत असेल तर तो व्यक्ती चांगला आहे, तुमचं मन चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे बघा, या त्याच्याकडे विचार वाईट करण्यापेक्षा आपण आपलं मन चांगलं ठेवा. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक महिला होती, तिचं लग्न झालं आणि ती आपल्या नवऱ्याची फार लाडकी होती. तिनं तोंडातून सांगितला तो शब्द नवरा पूर्ण करणार, एवढी लाडकी ती महिला होती. एक दिवस काय झालं, ती नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याला म्हणाली, ऐका ना, मला थोडा ते शेजारीन बाईनं सोन्याचा हार घेतला, फारच सुंदर घेतला. आता असं बोललं म्हणजे नवऱ्यानं समजून घ्यावं की आपलीला पाहिजे. तेव्हाच तिनं येऊन बोललं. आता दुसऱ्या दिवशी हा गेला आणि तिच्यापेक्षा सुंदर हार त्याच्या बायकोला करून आणून दिला आणि ती एवढी आनंदी झाली, एवढी आनंदी झाली. तिसऱ्या दिवशी तिने सांगितले, ऐका ना, आपली शेजारीन बाई आहे ना, तिनं फारच सुंदर घर घेतलं, एवढं चांगलं घर आहे आणि स्वतःचं घर त्यांचं झालेलं आहे. याला वाटलं तिला पाहिजे म्हणून ती माझ्याकडं आली. यानं दुसऱ्याच दिवशी नवीन घर घेतलं आणि नवीन घर घेऊन तिला आनंदाने तिला सरप्राईज दिलं आणि तिला त्या घरामध्ये घेऊन गेला. तिनं पाहिलं सुंदर घर, तिला आवडलं. एक त्याच्या जे रूम होती त्या रूममध्ये, त्या खोलीमध्ये एक खिडकी होती. त्या खिडकीमधून तिनं पाहिलं की शेजाऱ्याचं घर फार सुंदर आहे आणि त्या सुंदर घराच्या पुढं एक सुंदर अशी कार सुद्धा उभी आहे. आता हिला हिच्या घराचे सुख वाटलं नाही,
हिला वाटू लागलं कार त्याच्या घरासमोर आहे म्हणून आपल्याही घरासमोर पाहिजे. ही हळूच नवऱ्याकडे गेली आणि पुन्हा म्हणाली, ऐका ना, आपला शेजारी त्याची गाडी मला फारच आवडली बघा. आता हा म्हणाला, तुझा बोलण्याचा उद्देश मला कळाला, पण सोन्याच्या हारामध्ये घरामध्ये एवढा पैसा गेला की आता गाडीसाठी पैसा राहिला नाही. मग तू काय कर, काही दिवस नेत्रसुख त्या गाडीकडे पाहून घे. उभी असते ना, असं समजते आपली आहे. काही दिवसानंतर आपण गाडी घेऊयात. आता ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं. आता तिचा नित्यक्रम चालायचा. रोज आपली कामं झाली, त्या घराच्या खिडकीपाशी जाऊन बसायचं आणि ती गाडी सतत पाहत राहायची, ती गाडी पाहत राहायची, गाडी पाहत राहायची. रोज असं करू लागली. एक दिवस काय झालं, थोडं वादळ वगैरे सुटलं आणि सगळं जे आहे धूळ वगैरे आली आणि पाऊस आला. त्यामुळं ती गाडी थोडीशी तिला खिडकीमधून पाहिल्यानंतर घाण दिसली आणि ती नवऱ्याला येऊन म्हणाली, अहो ऐका ना, त्या शेजाऱ्याला एवढी सुद्धा अक्कल नाही, एवढी सुंदर गाडी सगळी घाण झाली तरी सुद्धा तिला धूत नाही आहे. आता नवरा म्हणाला, अगं जाऊ दे ना, आपल्याला लोकांहून काय करायचं, आपण आपलं बघूयात ना. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. तिनं दुसऱ्या दिवशी गाडी पाहिली, तिला अजून गाडी घाण दिसली. ती पुन्हा गेली, अहो तुम्ही जा आणि त्या शेजाऱ्याला सांगा थोडी गाडी धुई, किती सुंदर गाडी आहे, सगळी मिळून गेली. तो म्हणाला, अगं बाई आपल्याला काही करायचं नाही, पण तुझी इच्छा आहे ना, मी जातो आणि त्याला सांगतो. तिसऱ्या दिवशी तिनं खिडकीच्या बाहेर पाहिलं आणि तिला गाडी ती निर्मळ दिसली आणि ती नवऱ्याकडे आली, म्हणाली, अहो मी म्हटल्या तुम्ही तिच्या त्या शेजाऱ्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की गाडी पुसा, आता गाडी नवीन चकमक दिसायली. आता तिचा नवरा म्हणाला, बाई मी त्याच्या घरात गेलो नाही, मग गाडी कसं काय साफ झाली. तो म्हणाला, अगं बाई ती धूळ मुळात त्या गाडीतच नव्हती, ज्या खिडकीत मधून तू पाहत होती त्या खिडकीच्या काचावरती धूळ होती म्हणून तुला ती गाडी गदळ दिसत होती. म्हणजे असंच आपलं झालंय, आपल्या मनामध्ये घाण सगळी बसलेली आहे आणि त्या घाणीमुळं आपण जे काही पाहतो आपल्याला सगळं घाणच दिसतंय. म्हणून या मनाचा आरसा निर्मळ करा, अख्खं जग सुद्धा तुम्हाला सोन्यासारखं निर्मळच वाटेल. विठ्ठल विठ्ठल. याची त्याची अवगुण आपुली अंतरी करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको चिंता त्याची. आपण आपल्या गुणांची काळजी घ्या. लोकांचं कोण कसं वागते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण जग सुधरवायला निघतो पण स्वतः कधीच सुधरत नाही. स्वतः सुधरा, जग आपोआप सुधारलेलं तुम्हाला दिसेल. कारण वाईटत्व हे आपल्याकडे, लोकांकडे नाही. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, फालतू याची त्याची टिंगलटवाळी करून आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा तू काय कर, सांगतो तुम्हाशी, भजा रे विठ्ठला, नाहीतर काय होणार, नाहीतरी गेला जन्म वाया. आता महाराजांना लोकांनी विचारलंय, महाराज तुम्ही बोलता आम्हाला पटलं, पण कधी भजायचंय. अभंगाचं दुसरं करिता
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भक्ती करायची कधी करिता बरोबरी आज करू उद्या करू. यावर जर तुम्ही गोष्टी टाळशाल दुरावसी दुरी या भक्तीपासून अजून अजून दूर 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 तुम्ही निघून जाशाल. हवाची पुरी वाहावासी या भक्तीच्या पुढे तुम्ही वाहू. म्हणून जेव्हा तुम्हाला कळलंय तेव्हापासूनच भक्ती करायला सुरुवात करा. आपल्या इकडे भक्तीचे नियम कसे आहेत? भक्ती कुणी करावी? ज्याच्या तोंडात दात नाही. ते म्हणतात ना ज्याला मटण चावणं तो झाला माळकरी, आणि ज्याचं घरात कोणी ऐकलं तो झाला वारकरी. येतो टाळ वाजवायला ना म्हणतो मी जन्मापासून वार करी नाही. बऱ्याच जणांचं मत आहे बघा की भक्ती करणं म्हणजे हे युवांचं काम नाही. भक्ती करणं म्हणजे कुणाचं काम आहे? म्हातारा गोतारा लोकांचं, ज्यांना काही कळत नाही, ज्यांना काही होत नाही, काही काम नाही झालं म्हणजे त्यांनी काय करायचं? विठ्ठल विठ्ठल करणं, घरामध्ये बसणं. पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारते बघा. एक फूल जेव्हा आपण भगवंताला वाहतो, ही उत्तर मला पुरुष वर्गांकडून पाहिजे. एक फूल जेव्हा आपण भगवंताला वाहतो ते ताजं वाहतो का शिळं झाल्यानंतर वाहतो? मग आपण आपलं जेव्हा आपण स्वतःला भगवंताला समर्पित करत आहे मग हे ताजं असताना करायला पाहिजे का शिळं झाल्यानंतर? हा, पण आपण कधी करतो जेव्हा आपल्या तोंडात दात राहत नाही, मग इथे विठ्ठल विठ्ठल येत नाही, मग तो म्हणतो इथलं 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 इथलं. आणि अशा प्रकारे आपण भक्तीच्या मार्गाला लागतो. आणि यात चूक कुणाची? युवा वर्गाची का कुणाची? कारण आजकाल बरेच जण म्हणतात युवा वर्ग तर ना भाग्यवंत नसे असे. हरी कीर्तनात इथं काय तरुण भाग्यवंत कुणी दिसत नाही. याचं कारण काय? बरेच जण म्हणतात आजकालची युवा मंडळ बिघडलेली आहे, युवा मंडळ वाईट वळणावर जात आहे, व्यसनाधीन होत आहे. याचं कारण काय हे कुणी शोधलं नाही. लेकरं वाईट वळणावर जात आहे म्हणजे याचं कारण काय? संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. माता माऊलीनं नंतर रडून फायदा नाही की माझ्या लेकरानं वृद्धाश्रमात टाकलं किंवा लेकरू पळून गेलं किंवा लेकरू जवळ ठेवणं गेलं. हे सगळे संस्कार हे जे काही आपली लेकरं पुढं चालून घडतात हे कशावरून ठरतं? कशावर अवलंबून आहे? आपण त्यांना दिलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. कारण आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराय घडले. याचं कारण काय? माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. परवान केली दुधाची तुझ्याची जात, परवान केली दुधाची तुझ्याची जात. महाराष्ट्राचा राजा शिवराय, महाराष्ट्राचा राजा शिवराय. शिवचा जन्म आलाच नसता, मानव धर्म बुडाला असता, मानव धर्म बुडाला असता. भल्या भल्याची घेतली त्याचा मजा ग, भल्याची
जिजाई होती शिवबाची आई आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. छत्रपती शिवरायांसारखा मुलगा जर तुम्हाला हवा असेल तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला त्यांना द्यावे लागतील. आपण आपल्या लेकरांना संस्कार देतो. आलू का चालू बेटा कहाँ गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार दिया हंस रहे थे, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाउ आई वंडर व्हाट यू आर अप अबोव द वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड इन द स्काय. आपल्या लेकरांचे कविता, आपल्या लेकरांचं शिक्षण, मग जशा प्रकारे शिक्षण दिले तशा प्रकारची लेकरं घडणार. मग आपलं काय झालंय तुम्हाला सांगते बघा, संस्कार द्यायला वेस्टर्न कल्चरचे आणि आपल्याला लेकर कसे पाहिजेत, श्रवण बाळासारखे, प्रभू श्रीरामासारखे. जे पेरलं तेच उगवणार. म्हणून तुम्ही जर बाबळीचे झाडं लावले आणि त्याला किती पूजा करून आंबा दे म्हटल्यानंतर आंबा तुम्हाला ते देणार नाही. जसं जे रोप लावलं ते तुम्हाला फळ भेटणार. म्हणून लेकरांना चांगले संस्कार द्या. तुम्हाला जर वाटत असेल पुढं चालून माझ्या लेकरांना चांगलं काही घडलं पाहिजे, आपल्या लेकरांना लहानपणापासून संस्कार द्यायला चालू करा. विठ्ठल विठ्ठल. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई, जसं तुम्ही म्हणत आहात की लेकरं युवा मंडळ जे काही वाईट घडतं जे काही चांगलं घडतं यामध्ये कुणाचा दोष आहे, माता पित्यांनी दिलेल्या संस्काराचा. बरोबर. पण एका कीर्तनामध्ये मला एका वडिलांनी विचारलं, ताई तुम्ही जे म्हणत आहात माता पित्यांचा दोष आहे, काही प्रमाणात मी मान्य करतो, पण पळून जाणं कोणतेच मायबाप लेकरांना शिकवत नाही. मग हे कुठून शिकत आहेत? बरोबर. प्रेम करणं कोणतेच मायबाप लेकरांना शिकवत नाही. मग हे कुठून शिकत आहेत? दारू पिणं कोणतेच मायबाप शिकत नाहीत. मग हे शिकत कुठून आहेत? याचं सुद्धा उत्तर माझ्याकडे आहे बघा. आता जसे संस्कार देणार तसे घडणार. मी सुरुवातीला म्हटलं, आता विषय झाला लेकरं दारू प्यायला कुठून शिकायलेत, लेकरं व्यसनाधीन होत आहेत, लेकरं वाईट वळणावर जात आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे आहे त्यांची असलेली संगत. कारण मित्र दोन प्रकारचे. मी नेहमी सांगते, मित्र वाईटच नसतात, चांगले सुद्धा असतात. कारण ते सुंदर एक वाक्य आहे ना, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. फक्त तसा मित्र पाहिजे. पण आजकाल आपल्याकडे मित्र कोणत्या प्रकारचे जास्त झालेले आहेत, तू पी मी पितो आणि दोघं मिळून नालीमध्ये लोळ, या प्रकारचे मित्रमंडळ आपल्याकडे जास्त प्रमाणात झालेली आहे. आणि वाईट संगत असल्यामुळं आपली लेकरं वाईट वळणावर जातात. संत म्हणतात, अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवन के नाम से मुंह मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, पाना था उनको तो हो दिया रे, इस पाना था उसको तो हो दिया रे, इस पाना था उसको तो हो दिया रे, पाना था उसको तो हो दिया रे, इस पाना था उसको तो पाना था उसको तो खो दिया. कारण कशामुळं व्यसनाधीन होतोय? हे कारण कशाचं आहे? अमृत छोडा, भगवंताच्या नामाचा अमृत सोडलं आणि म्हणून पिता हे शराब रे. आणि तुम्हाला सांगते, आपण बरेच जण भगवंताच्या नामापासून आपल्या लेकरांना विनमुख ठेवतो. कारण आपल्याला काय वाटतं, लेकरांनी फक्त शाळा शिकावं, लेकरांनी फक्त शाळा शिकावं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नुसतं शिक्षण देणं हे जीवनामध्ये महत्वाचं नाही. एक उदाहरण तुम्हाला देते बघा. एक यूट्यूबवर आताही ते जे इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो अवेलेबल आहे. मी नेहमी सांगते की एक जवळपास 75-80 वर्षाची म्हातारी आजी होती, फुटपाथवर बसून होती आणि एक मुलगा आला, तिला मदत केली आणि तिला प्रश्न विचारला की आजी तुम्ही इथं बसून आहात याचं कारण काय, तुम्हाला मुलं बाळं कोणी नाही का, मुलगी कोणी नाही का. आता ती म्हणाली, तिच्या प्रश्नाचं उत्तर आहे का, ती म्हणाली इंग्लिशमधून उत्तर देत होती बरं का, पण मी तुम्हाला मराठीतून सांगते कारण मला तेवढी इंग्रजी येत नाही. म्हणून ती इंग्लिशमधून उत्तर देत होती, मी मराठीतून सांगते. ती आजी म्हणू लागली, मी काय साधारण महिला नाही, एकेकाळी मी एक टॉपमध्ये बिझनेस वुमेन होती
माझ्याकडे एवढा पैसा आहे की माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा माझ्याकडे आहे. माझा मुलगा काय साधारण नाही, तो बाहेर देशामध्ये डॉक्टर आहे, माझी मुलगी साधारण नाही, ती बाहेर देशामध्ये इंजिनियर आहे आणि एवढी माझी सगळी संपत्ती आहे. ते इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना फक्त एक प्रश्न विचारला, आजीबाई गेलं ते सोडा, आता तुम्ही फुटपाथवर आहात याचं कारण काय? डोळ्यात अश्रू आणून तिनं बोललं, बाळा एवढं सारं असून मी आज फुटपाथवर आहे याचं कारण हे आहे की मी माझ्या लेकरांना फक्त शिक्षण दिले. भारतीय संस्कृतीमध्ये मायबापांचं महत्त्व काय आणि कशा प्रकारे संस्कार द्यायचे हे संस्कार दिले नाही आणि म्हणून आज ते बाहेर देशामध्ये पैशामध्ये आहे, पण मी तर फुटपाथवर लोळत आहे. म्हणून पैसा कमावून किती तुम्ही लेकरांसाठी करून ठेवलं ना, लेकरांना पैसा कमावून ठेवू नका. अहो संत म्हणतात, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात पाहुणी नशिबाला कारण कसं ठाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. इथं कुणाचंही काही राहत नाही, मेल्यानंतर कुणीच आपल्याला घरात ठेवत नाही. बघा एक उदाहरण तुम्हाला देते, मरून माणसाला एक क्षण होत नाही हो. एखाद्याचं नाव काही असेल, काही धरा, गंगाधर, श्यामधर, काही होऊ द्या, माझंही नाव असू द्या, कुणाचे असू द्या, आपले जे आताचे नाव आहेत ना, आपण मरू द्या, फक्त मेल्यानंतर एक क्षण होत नाही. लोक म्हणतात का त्या व्यक्तीचं नाव घेऊन कुठपर्यंत आला रे म्हणतात का? नाही. श्याम कुठपर्यंत आला, गंगाधर कुठपर्यंत आला म्हणतात का? नाही. काय म्हणतात? लाश कुठपर्यंत आली, बॉडी कुठपर्यंत आली. म्हणजे मरून क्षणभर जरी झाला तरी सुद्धा आपले सगळे रिश्ते नाते खतम. मामा दादा काका कुणीच म्हणत नाही, लाश आणि बॉडीच कुठपर्यंत आली सगळेजण विचारतात. म्हणून तुम्ही कितीही पैसा कमवून ठेवा, त्या पैशाला महत्व येणार नाही. म्हणून कमवायचं असेल ना, चांगली संतती कमा. संपत्ती कमावणं महत्वाचं आहे, पण ती संपत्ती कमावता कमावता आपण आपली संतती गमावतो याचा आपल्याला अजिबात भान राहिलेलं नाही. विठाला विठाला म्हणून आपल्या लेकरांना नुसतं शालेय शिक्षणामध्ये मोठं करू नका, त्यांची संगत ही चांगली परमार्थाची ठेवा. गीता भागवत करीती शवना अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचं चिंतन ज्यानं मनातून केलं तो कधीच वाईट मार्गामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून लेकरांना इकडं आणत जा. तुम्हाला मी सांगितले संगतीमुळे लेकरं व्यसनाधीन होतात. तुम्ही बघा अख्ख्या या जगामध्ये, अख्ख्या या अखंड महाराष्ट्रामध्ये जगाला आणि सर्व समाजाला चांगला उपदेश करण्याचं कार्य कोणी करत असेल, वारकरी संप्रदाय कीर्तनामधून करतोय. आणि खंताची गोष्ट आपण लेकरांना कीर्तनात आणत नाही. इथून 4-5 किलोमीटर बाया नाचायचा कार्यक्रम असू द्या, असं पैसे उतू येतात तिकडे देण्यासाठी, पिऊन हे माझ्याकडून एवढं, माझ्याकडून तेवढं, माझ्याकडून तेवढे. तिथं लहान लहान लेकरं घेऊन जातो कशासाठी? ऐकायसाठी. काय? पाटलाचा बैलगाडा, अगबाय अगबाय अगबाय, हे ऐकण्यासाठी इथून तिथं जाणार. पण गावातल्या गावात लेकराला कीर्तनाला आणणार नाही. मला आनंद वाटला आपल्या गावामध्ये आल्यानंतर, एवढं युवा मंडळ, एवढं युवा मुली इथं उपस्थित आहे. सर्व मस्त गावकरीसाठी जोरदार टाळ्या. असंच लेकरांना कीर्तनामध्ये आणत जा. लहान लेकरू असेल तरी सुद्धा त्याला कीर्तनामध्ये आणत जा, जेणेकरून 4 काही शब्द त्याच्या कानावर पडले पाहिजे. आपलं कसं झालं, आपण संस्कार देईना, कीर्तनात आणत नाही. आणि शिक्षणामध्ये शिक्षक जर संस्कार द्यायले थोडी एक छडी जरी मारली, आपण कमरेला पदर खोसून त्या शिक्षकाला भांडायला जातो. तुम्ही मारलं कसं काय सांगा? अहो गुरु परमात्मा परिशु, गुरुनं अंगठा मागला तर अंगठा कापून देण्याची संस्कृती आहे आपली, आणि आपण 2 रट्टे मारले तर गुरुला भांडायला जातो. आणि असं जर केलं तर आपली लेकरं चांगल्या वळणावर कधीच येणार नाही. कारण म्हणतात छडी वाजे छमछम विद्या येई घमघम. आजची लेकरं खून कराय घाबरत नाही तो. याचं कारण काय तुम्हाला सांगते. माझ्या जीवनातली गोष्ट, मी, माझा भाऊ, आमचं सगळं एकत्र कुटुंब आहे, पण आत्तापर्यंत आम्ही स्वतःहून होऊन कुणाशीही भांडण केली नाही. आणि समोरचा जरी करत असेल ना तरी सुद्धा आम्ही जाऊन केलं नाही. याचं कारण काय? याचं कारण हे होतं की आम्हाला माहीत होतं चूक कोणाची असो घरचे हाणणार आम्हालाच.
म्हणून आम्ही कधी जाऊन बाहेर भांडण करायची हिंमत केली नाही, की हाय ना माझा बाप पाठीशी, काय फरक पडतो मग भांडण्यासाठी, हाय ना माझी आई पाठीशी, हाय ना माझा परिवार पाठीशी, काय भांडण करण्यासाठी फरक पडतो. म्हणून असं जर तुम्ही लेकरांना हिंमत देत असाल, ए बाळा काय भियाचं नाही, बिलकुल तू समोर चालत राहायचंय नाही. लेकरं जिथं बरोबर येतात अभिमानाने त्याची पाठ थोपतात, पण जिथं लेकरं चुकतात तिथं त्यांना शिक्षा द्यायला सुद्धा माग येऊ नका. आणि असं केलं तरच तुमची लेकरं चांगल्या मार्गावर जातील. लेकराच्या मनात धाक राहायला पाहिजे थोडा तरी. असं म्हणत नाही मी, मुलांसोबत आपल्या लेकरांसोबत नातं हे मैत्रीचं ठेवा, त्यांचं सगळं ऐकून घ्या, सगळं त्यांनी आपल्यासमोर व्यक्त झाले पाहिजे, पण त्यांना थोडा आपल्या मनामध्ये धाक सुद्धा राहायला पाहिजे. नाही बाबा आपण बाहेर भांडण करणार नाही, कारण भांडण केलं तर माझ्या घरचे काय माझ्यासोबत भांडायला येणार नाहीत. आणि तुम्ही जर त्यांना साथ देत असाल, तू हो पुढं मी आहे तुझ्या मग, आपणच भांडतो तर लोकांना आपण काय सांगायचं, बरोबर. शेजारीनं घरात दोन त्याचे कचरा जरी उडून आला तरी आपण 10 वेळा तिला बोलतो, तू असं का केलं तसं का केलं. म्हणून अशा प्रकारे लेकरांना वाईट गोष्टीमध्ये कधीच त्यांना प्रोत्साहन देऊ नका. आज लेकरू आजोबाला जाऊन लात मारते, त्याचं आज लात मारणं गोड वाटतंय, आज लेकराचं लात मारणं गोड वाटतंय का, लहान आहे. लेकरू शिव्या देते, बोबडी भाषा बोलते, शिव्या ऐकणं गोड वाटतंय का, लहान आहे. पण आज जर तुम्ही त्या लहान लेकराला थांबवलं नाही ना, त्याला वाटेल मी लहानपणापासून करत आहे, मला थांबवलं नाही म्हणजे ते बरोबर आहे. मोठेपणी सुद्धा तो शिव्या देईल, मोठेपणी सुद्धा तो तुम्हाला लाता हाणेल, आणि तेव्हा रोखलं तरी रोखणार नाही. लहानपणची लात जेवढी गोड वाटते ना, मोठेपणी हाणलेली लात ही तेवढीच मनामध्ये काळजामध्ये रुतते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणून लेकरांना जिथं चुकले तिथं त्यांना शिक्षा करा, आणि मुलांना सुद्धा आपण चांगल्या संगतीमध्ये म्हणतात ना, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा. आरशा सारखा मित्र म्हणजे कसा, आरसा बघा, तुम्ही काळे दिसायला तुम्हाला काळच दाखवणार, गोरे दिसायला तर गोरच दाखवणार, तो कधीच त्याला फिल्टर लावणार नाही. अशा प्रकारे जिथं आपण बरोबर आहे, जीव जाईपर्यंत आपली साथ न सोडणारा मित्र हवा, आणि जिथं आपण चुकतोय तिथं कोणतंही बंधन न टाकता न भीता आपल्याला उपदेश करणारा सुद्धा असे खरे मित्र पाहिजे. ते म्हणतात ना, it is not important to have a long friend list on WhatsApp, Facebook and Instagram, but it is most important to have at least one friend who read your face as a book and say WhatsApp. म्हणजे WhatsApp, Facebook आणि Instagramवर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक तरी मित्र असावा, ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे. आणि माझा विश्वास माना, ज्याच्याकडे असा खरा मित्र आहे त्याला दुसऱ्या जगात कशाचीच कमतरता पडत नाही. श्रीमंत आहात तुम्ही या जगातले सगळ्यात जास्त. विठाल विठाल. म्हणून संगत आपल्या लेकरांची चांगली ठेवा. संगत चांगली नाही ठेवली, आपली लेकरं वाईट वळणावर जायला, व्यसनाधीन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हा झाला पहिला मुद्दा, की लेकरं व्यसनाधीन का होतात, संगत वाईट असल्यामुळं. दुसरा मुद्दा, की पळून जा लेकरांना कोणी उपदेश करत नाही, प्रेम करा हाही लेकरांना कोणीच उपदेश करत नाही, मग लेकरंही शिकायली कुठून. प्रश्न बरोबर आहे. आता उत्तर सुद्धा त्याचं आहे का, मी सुरुवातीलाच म्हटलं, कीर्तनात लेकरांना आणत नाही, ग्रंथ वाचायला देत नाही, कधी गीता वाचायला देत नाही, कधी गाथा वाचायला देत नाही, कधी टी व्हीवर सुद्धा आपण कीर्तन अभंगवाणी जे काय राहते ते ऐकायला देत नाही, नाचायला पाहायला नेतो, पिक्चर दाखवतो, टी व्ही दाखवतो, मालिका दाखवतो, आणि मला हिरो हिरोईनला काहीही बोलायचं नाही. बिचारा ते त्यांचं काम व्यवस्थित करायला. पण माझा बोलण्याचा मुद्दा आहे की प्रेमाचा किडा लेकराच्या डोक्यात कुठून येतोय, पिक्चर मधून. लेकरांनी प्रेम कुठून शिकत आहेत, पिक्चर मधून. ऍडव्हर्टाईज उघडा, प्रेम पिक्चर उघडा, प्रेम. मला असा एक पिक्चर दाखवा जो मायबापांवर बनलेला आहे. मी तुम्हाला असे हजारो पिक्चर, लाखो पिक्चर दाखवीन जे फक्त आणि फक्त प्रेमावर बनलेले आहे. प्रेम पण कसं प्रेम, आपल्या कधी जर वेळ भेटला ना, श्रीमद भागवत महापुराण वाचा, खरं प्रेम काय हे आपल्याला त्याच्यामध्ये
कळत नुसतं वरवरून पाहायचं प्रेम नसतं. आपलं कसं झालं ते म्हणतात काय भुललासी वरली रंग उसोडोंगा परी रस नवे डंगा. संत म्हणतात वरच्या रंगाला भुलून तुम्ही कुणाच्या मोहामध्ये पडू नका. हे वरचं शेवटी एक दिवस जाणार आहे, पण आपण तेच पाहतो. बरोबर. बरीच जण म्हणतात माझं खरं आहे हा, आणि झालेलं कसं टीव्ही मध्ये कसे दाखवतात हिरो हिरोनी असे चाललेले राहतात एकदम झुळू खावा सुट्टे. मग ते म्हणते पहली नजर में सजादू कर दिया तेरा बन बैठा है मेरा जिया. एकदा तिला का पाहिलं की म्हणते पहिली नजर का प्यार. दुसऱ्या वेळेस तो विचार करतो एक बार देखा है बार बार देखने की हवस आहे. एकदा पाहिलं तिने मला पुन्हा पुन्हा दिसावं. पिक्चर मध्ये हेच स्टोरी आहे ना. प्रत्येक वेळी सुंदर मेकअप करून फिरून राहते, तिच्याकडे हिरो पाहते आणि ती त्याला आवडते. आणि या पिक्चर मधून सगळ्यात मोठा किडा आपल्या लेकरांच्या डोक्यात कोणता भरत आहे की मुलांनो तुम्ही प्रेम करा, आणि तुमच्या प्रेमामध्ये तुमचे मायबाप विरोध करत असतील तुम्ही मायबापाला सोडा पण प्रेमाला सोडू नका. हा शिक्षण आपल्याला कुठून मिळत आहे? पिक्चर मधूनच ना. आता पिक्चर मध्ये तुम्ही बघा हिरो हिरोईनांनी कधी मायबापासाठी प्रेमाला सोडलं का? नाही. शेवटी पळून जाऊन लग्न करतील पण प्रेमाला सोडणार नाही. मग हेच आपण आपल्या लेकरांना दाखवतोय. आणि लक्षात ठेवा लेकरं सांगून कुणाचीच ऐकत नाही. तुम्हाला आता विषय भलेही बोर वाटत असेल पण लेकरं सांगून कुणाचंही ऐकत नाही. लेकरं हे अनुकरण प्रिय असतात. जसं आपण वागतो आणि जसं आपण त्यांना दाखवतो तशा प्रकारचं ते वागतात. आणि त्या टीव्ही मधलं प्रेम पाहून मग हे म्हणते बस हो गया बा, आय कांट लिव्ह विदाउट हिम, आय लव्ह यू सो मच अँड आय वॉन्ट यू सो मच, विल यू मॅरी मी. असं करू 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 आपली लेकरं त्या प्रेमामध्ये पागल. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, पळून जाणं ही आपली संस्कृती नाही. आणि ज्यांच्या कुणाच्या मनात पळून जाण्याचा विचार असेल त्याने फक्त एक विचार करा. माता मुलं मुली तुमच्या बहिणीसारखी आहे मी, आपण जवळपास सेम एज आहे. म्हणून एक फक्त एवढा विचार करा की ज्या मुलाने ज्या मुलीने तुमच्या सोबत पळून येताना स्वतःच्या जन्म दिलेल्या मायबापाचा विचार केला नाही ते तुम्हाला सोडताना पुन्हा तुमचा विचार करतील का? अजिबात करत नाहीत. अहो एक आई एक बाप लेकराला किती प्रेमानं जपतात, एवढ्या प्रेमानं त्यांना जपतात. आणि जपल्यानंतर 21-20 वर्षापर्यंत मायबाप जपतात. ते मेलं 2 महिन्याचं प्रेम ते म्हणते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि इतके दिवस मायबापांनी केलं ते काय होतं? मग याला 25 वर्ष घरात बसून खाऊ घातलं ते गेलं. तो म्हणतो माय वाईफ माय लाईफ. यापेक्षा खंताची गोष्ट दुसरी कोणतीच नाही. म्हणून याच्या त्याच्या सोबत पळून जाताना कधी आपल्या मायाचा विचार करा, कधी आपल्या बापाचा विचार करा, कधी आपल्या बहिणीचा विचार करा. अरे ती आई एवढी आपल्याला जीव लावते आणि आईचं तरी प्रेम दिसतं, त्या बापाचं प्रेम सुद्धा दिसत नाही. विठाल विठाल. बापाबद्दल एक सुंदर वर्णन आहे. काय म्हणतात? बाप कोण? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, व्हटामंदी हसू जरी कनावा कला. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कोण ही फार खंताची गोष्ट आहे की बाप गेल्याशिवाय बाप कोण हे कधीच कुणाला कळत नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. हे पळून जाणं ही आपली संस्कृती नाही. आणि मुलींनो आपण सुद्धा आपल्यामुळं आपल्या आईवडिलांचं नाक कधीच खाली गेलं नाही पाहिजे. कारण मायबाप लेकरांना किती चांगल्या प्रकारे शिकवतात. तुमच्या मागच्या पिढीचा विचार करा. आपल्या मागची जी पिढी होती या काही वर्षापूर्वी त्यांना 7वी 8वीच्या वरी कुणी शिक्षण दिलं नाही. पण आपल्या मायबापांनी आपल्या आजी आजोबांच्या विरोधात जाऊन आपल्याला 12वीच्या पुढं सुद्धा शिकवत
आहेत. मग आपल्याला जर त्याने विश्वासाने पुढे शिकवत असेल तर त्यांच्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे. हे कर्तव्य आपलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मुलांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सगळेजण माझ्या भावासारखे, एक बहीण म्हणून ऐका, एक मित्र म्हणून ऐका, एक कीर्तनकार म्हणून ऐका. मी नेहमी सांगते मुलांना, तुमच्याकडं वेळ फार कमी कर्तृत्व घडवण्यासाठी. 12वी 13वी फर्स्ट इयर लास्ट इयर झालं की त्याच्यानंतर तुम्ही कोण आहे, कसे, काही विचारत नाही. कोण कसं दिसते, किती गोरपान राहू दे, त्याच्या खिशात पैसा नसेल तर पोरी देत नाहीत. तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली असेल बघा, हे बऱ्याच समाजामध्ये खूप वेळा जो मुलगा दिसायला स्मार्ट आहे, जो मुलगा दिसायला गोरापान आहे, मुळात त्याचीच बायको दिसायला तेवढी चांगली नसते. याचं कारण काय? त्याचं आयुष्य ते आरशात तोंड पाण्यातच जातं. तो घमंडमध्ये आभाळात उडतो, मी सुंदर आहे मला भेटल, मी सुंदर आहे मला भेटल. अहो भ्रमात आहात आपण. सगळ्यात मोठा गैरसमज आहे, खिशात पैसा नसेल घरचे विचारत नाही, ते पोरगी फार दूरची गोष्ट राहील. म्हणून आपल्याकडं कर्तृत्व घडवण्यासाठी फार कमी वेळ आहे. एक वेळ झाली ना, तुमचं शिक्षण एकदा कंप्लीट झालं, त्याच्यानंतर तुम्हाला कसं आहेस बाळा, किती सुंदर दिसतोस बाळा, दाढी छान राखली बाळा, हेअरकट छान केला बाळा, कुणी विचारणार नाही. सगळेजण प्रश्न एकच विचारणार, कोणता? किती कमावतोस, काय करतोस, स्वतःच आहे की बापाच्या भरोशावरच उडतोस. म्हणून स्वतःचं कर्तृत्व घडवा. अहो ते बरेच जण म्हणतात ना, कोणी काही म्हटलं की मुलांनी फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या वडिलांनी कुणाच्या मुलीच्या वडिलाच्या पुढे जाऊन हात जोडायचे नसतील, कारण मुलांचे वडील जाऊन म्हणाले, हो तुमची पोरगी माझ्या पोराला द्या, हुंडा देऊ नका, काय करू नका, मी देतो तुम्ही घ्या, पण पोरगी द्या, डाळ भात लग्नात करा, फक्त पोरगी द्या. आणि पाया पडू पडू पोरी घरात आणायला लागल्यात. म्हणून तुम्हाला जर तुमच्या मायबापांबद्दल थोडासा अभिमान, थोडासा आदर, थोडासा सन्मान वाटत असेल ना, आपलं कर्तृत्व असं घडवा मुलांना. मुलीच्या बापानं तुमच्या बापाला म्हटलं पाहिजे, तुमच्या मुलाचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी लावा. खरा मुलगा नाहीतर पाळायचा भांग. इन्स्टावर माझे एवढे फॉलोअर्स, युट्यूबवर माझे एवढे फॉलोअर्स, तिनं मला मेन्शन बॅक दिलं, तिनं मला फॉलो बॅक केलं, मी तिला मेसेज केला. म्हणून या गोष्टीमध्ये फालतू वेळ बर्बाद करू नका. सोशल मीडियाचा वापर तेवढाच करा जेवढा आपल्या कामीचा आहे. आपण सोशल मीडियावर चांगलं पाहतो का? नाही. आपण काय पाहतो? ते आता नवीन निघलं ना, चिम टबाक डमडम. आता त्यामध्ये एक ऍडव्हान्स अजून निघलं, काय तरी म्हणतात, हम सबका काय म्हणलं ना, हम सबका लक्ष्य एक ही चिम टबाक डमडम. एकाला जर विचारलं ना अर्थ काय, कुणालाच माहित नाही. फक्त समोरच्यानं केलं, तो व्हायरल झाला, म्हणून आपणही करायचं. झालो तर झालो. मुली आपण कोणते पाहतो? सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि अजून एक तुम्हाला सांगते, वरवर पाहून जर तुम्ही प्रेम करून मुलगी घरात आणशाल, तुमचे एवढं दुःखी प्राणी जगात कोणी, ज्यानं केलं त्याला विचारा की बाबा लव्ह मॅरेजचा परिणाम काय. माझा विषय हा नाही की तुम्ही प्रेम करू नका, माझा विषय आहे की आधी स्वतःचं कर्तृत्व घडवा. तुमच्या मागं पोरीची लाईन लागत, मुली माझ्यासोबत लग्न कर, माझ्या मुलीसोबत लग्न कर. म्हणून सांगते, मायबापाचं मन दुखून कोणतीही गोष्ट कराल ना, त्यामध्ये आपल्याला सात्विकता, त्यामुळं पुढं आपण कधीच जाऊ शकणार नाही. एक मुलगा होता, त्यानं मनानं लग्न केलं. त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलंय, बाबा दिसणं पाहू नको, गुण पाय, कारण शेवटी राहायचं कशासोबत आहे? गुणासोबत. किती तुम्हाला सांगते, अहो विश्व सुंदरी असू द्या, तिच्या सोबत काही दिवस राहिलं माणसाला तिचा सुद्धा इट येतो. मनुष्यामध्ये एक वाईट सवय, कोणती? कितीही मोठ्यात मोठी गोष्ट असू दे, ती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तिची किंमत वाटते. एकदा भेटली, लाख मोलाची असू द्या, तिचं मोल कवडीचं सुद्धा आपल्याला वाटत नाही. आणि लव्ह मॅरेज न टिकण्याच्या मागं कारणच हे सगळ्यात मोठं आहे. बघा, तुम्ही म्हणशाल ताई तुम्हाला फार अनुभव दिसायला, बघा याचं सुद्धा उत्तर आहे माझ्याकडं. काही अनुभव हे लोकांकडून घ्यायचे असतात, बरोबर? जसं आता जर मी म्हटलं, तुम्ही म्हणशाल तुम्ही किती सांगा, पण मला अनुभव प्रेम करूनच घ्यायचा, तर मग दशा करावी लागेल. काही अनुभव लोकांकडून घ्या, पण काही अनुभव, जसं मी सांगते, ऑपरेटर दादा या वायरमध्ये करंट आहे ना, हा जर कापलं तर लागणार नाही का? आणि तिकडं कोणत्या वायराला हात लावला तर लागतो ना, लागतो, पक्का लागतो.
आणि एखादं जर म्हटलं मला तुमच्यावर विश्वास नाही, मग काय करून पाहावं लागेल? करंटला फालतूमध्ये केसावर होतील ना. हा, म्हणून काही अनुभव हे लोकांच्या वागण्यावरून, लोकांच्या अनुभवावरून घ्यावे लागतात. आणि मी काय अशी एवढी म्हातारी झालेली नाही. तुमच्या एजचे सगळे माझे फ्रेंड सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा लव्ह मॅरेज वगैरे प्रत्येकाने केलेले आहेत. आणि त्यांनी मला आता सांगतात, महाराज कीर्तनात सांगतात ते बरोबर. पण मी त्यांना म्हणतो आता कळून फायदा. आता गाडी चालू केली, बसमध्ये बसले, पुढं जाऊ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे एका मुलानं लग्न केलं. घरच्यांनी सांगितलंय बाबा गुण पाय, तोंड पाहू नको. पण तो म्हणाला ती एवढी सुंदर आहे, मला तिच्या सोबतच लग्न करायचंय, बाकी काही असो. आता कसं असते, कधी कधी घरच्यांना मायबापांना लेकरांपुढं हार मानावी लागते. आणि नाही मानावं तर आजकाल युवा मंडळ काय करायले, हा एक गोष्ट सांगायची राहिली बघा. तुम्हाला माहिती आहे का, मोनो हे वगैरे औषध जे हे शेतामध्ये असते बरं फवारण्यासाठी. आजकाल आपण जास्त यूज कशासाठी करतोय त्याचा? लोकांना काय ते ज्यूस होय वाटायला काय गट्ट गट्ट पिऊनच घ्यायला. एवढी लोक ते औषध पिऊ 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 मरायले. कशामुळं? जास्तीत जास्त कारण हे प्रेम प्रकरण आहे. जास्तीत जास्त कारण हे प्रेम प्रकरण आहे. तुम्ही म्हणत असाल ताई कीर्तन हरी कीर्तन आहे, उपदेश कशाला? उपदेश करणं, समाज जागृती करणं हे कीर्तनाचा मुळात उद्देश आहे. कधी गाथा वाचा, तुम्हाला कळेल आपण जीवन कशा प्रकारे जगावं. कोणी अडचण आणत असेल तर काय करावं, हे प्रत्येक उपदेश आपल्याला आपल्या गाथेमध्ये संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. असो, विषय कुठे चालू होता? त्या मुलानं लग्न केलं, सुंदर मुलगी दिसायला होती म्हणून. आता लग्न केलं, लग्नाच्या 15 दिवसानंतर तो मुलगा संन्यास घ्यायला निघाला. किती दिवसानंतर? हा, आता संन्यास घ्यायला ज्याच्याकडे गेला त्यानं प्रश्न विचारला, तुझ्या लग्नाला 15 दिवस झाले, तू संन्यास घ्यायला आला, याचं कारण काय? तो म्हणला, महाराज माझी गत अशी झाली, सांगाव तर हसू करोड तुम्हालाच कळणार नाही. काय झालं? काय नाही, मी एक मुलगी शोधली. माझ्या घरच्यांनी सांगितले, बाबा वरून पाहू नको, गुण बघ आणि गुण पाहून तू लग्न कर. पण मी वरून पाहिलं, मग काय झालं? काय नाही. वरून पाहिलं, लग्न केलं, मग काय झालं? काय नाही. एका गीतामधून सांगतो म्हटला. त्यानं सुरू केलं ना त्याचं गाणं. तो म्हणाला, शब्दाकडे लक्ष द्या, माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून, माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून, गोरी पण बायको आणली करून. आणि काय सांगू महाराज, ऊस तोडाया, ऊस तोडाया नेली म्हणून कालच गेली पळून. आता दिसायला चांगली आली तर तिला चुपचाप घरात ठेवायचं. शेतात न्यायला कोणी सांगितलं? कारण आधीच सांगितलं होतं, गुण बघ, वरवरून तोंडाला पाहू नको. तिला आपल्या घरचं सगळं पटलं पाहिजे. कारण एक घर टिकतं हे कशामुळे टिकतं? स्त्री चांगली भेटली, पत्नी चांगली भेटली तरच घर टिकतं. आणि आपण तिला चांगलं राबवलं तरच घर टिकतं. मग आपल्या घरात शेतात जावं लागते, तुम्ही करायले मोठे लोकांची पोरगी, ती तुमच्या शेतात जाणार आहे का? नाही. मग म्हणतात ना, जशी मुलगी आपल्याला पाहिजे, वरच्या रूपावर जाऊ नका, तिचे गुण कसे आहेत पहा आणि नंतरच तिच्यावर प्रेम करा, नंतरच तिच्यावर लग्न सुद्धा करा. म्हणून प्रेम करू नका हा माझा मुळात उद्देश नाही. पण खरं प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या लेकरांच्या मनात येतात कुठून? टीव्ही, पिक्चर, मालिका याच्यामध्ये मिळून. म्हणून लहान आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला कमीत कमी 10वी पर्यंत तरी चांगले संस्कार द्या. त्यांच्या हातामध्ये गाथा द्या, त्यांच्या हातामध्ये गीता द्या. त्यांच्या पुढे, डोळ्यापुढे आदर्श हे हिरो हिरोईन असायला पाहिजेत का? नाही. मुलांनो मुलींनो, आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल छत्रपती शिवरायांचा ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल अहिल्यादेवी होळकरांचा ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर रमाईचा ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर जिजाईचा ठेवा. आदर्शच डोळ्यासमोर ठेवायचा असेल त्या इंग्रजांना पळता भुई कमी करणाऱ्या आमच्या महाराणी लक्ष्मीबाईचा ठेवा. आपण कुणाचा आदर्श ठेवतोय याचं तरी भान आपल्याला असायला पाहिजे. आणि हे गोष्टी आपल्या लेकरांना लहान आहे तोपर्यंत कळत नाही. म्हणून लहान आहे तोपर्यंत त्यांना संस्कार द्या. मोठं झाल्यानंतर किती वाहिला उद्वेग, दुःखाची केवळ भोगनी ते फळ संचिताचे. रडून फायदा नाही, पडून फायदा नाही. आणि 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगते, आपला कीर्तनाचा वेळ झालेला आहे, की खरं प्रेम कशाला म्हणतात बघा.
बरेच जण म्हणतात खरं प्रेम केलं तर मग आपल्याला लग्न करावं लागते. बघा, भगवान श्रीकृष्ण हे द्वापर युगातले आहेत आणि संत मीराबाई हे आपल्या कलियुगातले आहेत. पण द्वापर युगातल्या श्रीकृष्णावर आताच्या मीराबाई प्रेम करतात म्हणजे त्यांचं मिलन होऊ शकतं का? नाही. त्यांनी लग्न करू शकतात का? नाही. पण तरी सुद्धा त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, कारण प्रेमामध्ये त्याचा स्पर्श मला पाहिजे किंवा तो मला मिळाला पाहिजे, माझं लग्नच त्याच्यासोबत झालं पाहिजे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, हा विषय मुळातच येत नाही. कारण प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम, हा विषय आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जोपर्यंत दिसायला सुंदर आहे तोपर्यंत प्रेम, आणि वाकडी झाली की तिचा मला पाहू वाटत नाही, हे खरं प्रेम नाही. कारण आमच्या गोपी म्हणतात मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत मीना चरणों में नाही. एवढं तुझ्या प्रेमामध्ये मी हारून गेलेली आहे देवा. आणि सुरुवातीला सांगते भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे हे बघा, म्हण आलं ते म्हणतच चाललं ना, गप ते नुसतं तोंडच हलवलं. म्हणून आपण काय करूया, दोन ग्रुप करूया, पुरुषांचा वेगळा महिलांचा वेगळा. आह देखे जरा किसमें कितना है, वा वा वा. हा, पहिले कुणाची बारी? लेडीज फर्स्ट नाही हो, त्या लास्टात सर्व पुरुष वर्ग हातवर. जे जिंकलं त्यांना 1000 रुपयाचं प्रत्येकी गिफ्ट, 1000 रुपयाचं प्रत्येकी गिफ्ट मिळणार, बरोबर ना? हा, म्हणून हात सर्वांचे वर आणि फक्त पुरुष वर्गाने म्हणायचं, म्हणा विठ्ठल. बस 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 बस, वा वा वा, जोरदार टाळ्या माता मौलाना त्यांच्यासाठी. मागच्या तुमची त्यांच्यासोबत काही भांडण आहे का? जरा ना टाळ्या वाजवा ना. हा, आज कोणाची भारी? करा की हात वरी. बाई तुम्ही लाजू नका ग माय, हात वर. आणि हारले ना तुमच्याकडून 1000 रुपये घेऊन त्यांना देत. हात वर. भगवंताच्या नामाची लाज धरायची नाही, धरिली लाज सांडिली आहे, तर ज्यानं लाज धरली त्याचं हित जाणार. म्हणून देवाचं नाव घ्यायचंय. सर्वांनी हात वर मोठ्याने बोला, विठ्ठल. वा वा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुम्ही असं ठरून आले का मागचे काहीच करणार नाही म्हणून? मागचे पुरुष वर्ग टाळ्या वाजवा ना थोडं. तुमच्या हाताला फोड वगैरे आले का? असो. काय कोण जिंकलं? हा, दत्ता बापू सांगा, कोण जिंकलं वाटतं? 7 दिवस राहायचंय का? हा, इथं एका दिवसात जाणार कोण आहे मला सोडून? हा, मी एकटीच आहो का? हा, मला काय वाटतंय खंडू बाबा,
मार्क स्वराला पण असतात ना? असतात ना? जास्त स्वरामध्ये कुणाचं वाटलं? हिंगोलीकर महाराज. लेडीज फर्स्ट. वा, माता माऊल्या जिंकल्याबद्दल त्यांच्यासाठी काय? तुम्ही जिंकल्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आता प्रत्येकी? तसे लाडकी बहीण मध्ये आल्या असतील ना? आल्या 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 आले आले आल्या आल्या. तोंडावरचा आनंद सांगा तुमचा. फॉर्म भरताना मनातून शिव्या दिल्या असेल सगळ्यांनी. येत येत का नाही की नुसते फॉर्म भरायला लावले आणि घेताना आले 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 आले. असं तो आपला विषय नाही. तुम्ही जिंकल्याबद्दल तुम्हाला प्रत्येकी 1000 रुपये मिळणार आहे. ते तुम्हाला देणार आहे तुमचे नवरे. आणि ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी भाऊ द्या. तुम्हाला काय वाटलं मी देईल? भांडे त्यांच्या घरी घासता, धुणं त्यांच्या घरी धुता, स्वयंपाक त्यांच्या घरी बनवता आणि पैसा मी देऊ? बरोबर ना? हा, मग जेवढे काही पुरुष वर्ग आहे, सप्ताह म्हणजे एक दिवाळी म्हणून साजरी करायची. आपला बाकी एकदा मुलींना सांगायचं, बाई तू दिवाळीला येऊ नको. तिच्या सासऱ्याला बी सांगा, सासरवाडीला, की आमच्या मुलीला एकदा दिवाळीला पाठवू नका. पण पाठवायचं असेल ना, या सणासारख्या सणाला म्हणजे गावामध्ये सप्ताह चालू असतो त्यावेळेस पाठवा. आणि जेव्हा गावामध्ये सप्ताह असतो ना, सुंदर अशी लाइटिंग वगैरे टाकून प्रत्येक घराच्या समोर हा 7-8 दिवस दिवा राहिला पाहिजे, रांगोळ राहिली पाहिजे आणि दारामध्ये सणासारखा हा आनंद सुद्धा राहिला पाहिजे. म्हणून ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची की गावामधला सप्ताह हा सुंदर सणासारखा साजरा झाला पाहिजे. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या पत्न्यांनी आपल्या घरी झाडझूड करतात, भांडे घासतात, सगळं करतात, बरोबर? मग आपला काय 1000 रुपयावर त्यांचा अधिकार नाही का? ते बिचाऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे त्यांच्या खात्यात आले, पण खिशात कोणाच्या जाणार? खरखर बोला ना. हा, असो, हे ज्याचं त्याला बरोबर माहीत आहे. कारण पैसा किती टाका ते बरोबर लाडक्या भाऊजीच्याच खात्यामध्ये जाणार. म्हणून सर्वांचे जेवढ्या आपल्या पत्नी आहेत त्यांना सप्ताहच दिवाळी म्हणून आपल्या पत्न्यांना जे काही पाहिजे ते देत राहा. कारण पत्नी चांगली आहे, ती चांगली खुश असेल ना, ते म्हणतात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो त्या घरात भगवंत वास करत नाही. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या घरामध्ये न बोलवता भगवंत आणि लक्ष्मी माता सुद्धा विराजमान असतात. म्हणून अशा प्रकारे आपल्या पत्न्यांना 1000 रुपयाची एक साडी घेऊन द्या. आणि ज्यांचे काही लग्न झाले नाही त्यांनी त्यांचे भाऊ आहेत ना, ते घेऊन द्या. ज्यांना बहीणच नाही त्यांनी मला बहीण माना, मला घेऊन द्या. मला किती भाऊ चालतात. आणि असंही मी सगळ्यांना, आपण शाळेमध्ये असतानाच म्हणतो काय, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड. म्हणून मला बहीण समजा आणि या राखीमध्ये मला एकच गिफ्ट द्या भावांनो. कोणतं? की जसं आपण आपल्या स्वतःच्या सख्या बहिणीबद्दल चिंता आणि काळजी करतो, जसं आपल्या मनामध्ये आपल्या सख्या बहिणीबद्दल मनामध्ये आदर आणि सन्मान असतो, तसाच बाकीच्या मुलींबद्दल सुद्धा मनामध्ये आदर आणि सन्मान. कारण हा भारत देश आहे, छत्रपती शिवरायांच्या पावन जन्माने भूमीने सुंदर असा यामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. आणि आपल्या संस्कृतीची एकच आपल्याला शिक्षण आहे, कोणतं? की स्त्रियांचं भक्षण नाही तर स्त्रियांचं रक्षण करणं हा पुरुषाचा धर्म आहे. म्हणून आताच तुम्ही पाहिलं असेल कोलकातामध्ये झाडलेली घटना. अशा प्रकारे जेवढे भक्षण करणारे आहेत त्यापेक्षा जास्त रक्षण करणारे आपण सर्वांनी बनायला पाहिजेत. आणि जेवढ्या काही मुली आहेत एकदा हातात बांगड्या घालू नका, पण आत्मरक्षा करायचं शिका. कारण पुढं शाळा किती शिकता आणि एखादा मुलगा आहे बाई काय करायली थोडं बोलून म्हटलं की घरात रडत येता. नाही, नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी. स्त्रीचे 3 रूप आपल्या शास्त्रात सांगितले. नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी, पर काली बनकर शीश काटो जब बात हो सन्मान की. स्वतःच्या सन्मानाची गोष्ट असेल तर काली बनून शत्रूचा विनाश करायला सुद्धा हरकत नाही. म्हणून नुसतं हिरोण्यासारखं नाजूक बनू नका आणि आपल्या मुलींना सुद्धा त्या चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावं म्हणावं यू आर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, इज लुकिंग लाईक अ वाव. मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावं म्हणावं किती सुंदर आहे. मुलींना बनवायचं असेल त्या तळपत्या सूर्याच्या किरणासारखं बनवा. अरे ज्यानं वाकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झुकवण्याची ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे. खरी भारतीय
महिला आणि खरी भारतीय नारी सुद्धा शोभते. बुंदेले हर बोलो के मोहल्ले सुनी कहाणी थी, खूप लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. तारा राणी साहेब, झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर, मासाहेब जिजाऊ सगळ्या भारतात देशातल्याच आपल्या महिला आहेत. पण चूल आणि मूल सांभाळून स्वतःची आत्मरक्षा करणं सुद्धा आपल्या मुलींना शिकवा. आणि आपल्या मुलांना सुद्धा की बुवा एखादी मुलगी दिसली म्हणजे ती आपल्याला भेटलेली संधी नाही, तर ती तिच्या घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक मुलांची आहे. एवढं मला तुमच्याकडून राखीचं गिफ्ट पाहिजे भावांनो. एकदा सर्वांनी हो असेल तर मोठ्याने बोला, बोला जय श्रीराम. शेवटी महाराज म्हणतात भगवंताला भजायला काहीच लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे आण. विठोबाची शपथ घेऊन सांगतोय, फक्त खरा भाव भगवंताला भजण्यासाठी लागतो. ना पैसा न काही न काहीही लागत नाही. म्हणून मनामध्ये खरा भाव ठेवा, आपण आपल्या कर्तव्याचं पालन करा आणि आपल्या धर्माविषयी जागरूक राहा. आपल्या लेकरांना धर्माविषयी जागरूक करा. तुम्ही करणार नाही, लोक त्यांना त्यांचा धर्म शिकवतील आणि दुसऱ्या धर्मामध्ये घेऊन जातील. आणि हे सगळ्यात मोठं लव जिहाचं कारण सुद्धा आहे की आपण आपल्या लेकरांना आपला धर्म शिकवत नाही. म्हणून वेळ आहे तोपर्यंत शिकून द्या. हा झाला माझा कीर्तनाचा पूर्णतः भावार्थ. अर्थ असाच किंवा वेगळं नाही असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोललेले लेकरे वेळी वाकुरी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तो मी सिद्ध. आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. आणि आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज चालगणीकर, भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर, आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, माझे वडील ज्यांच्यामुळं माझा पूर्ण परिवार ज्यांच्यामुळं आज मी इथं आहे, त्यांच्याही चरणी अर्पण करते. आणि एक कीर्तन चांगलं झालं याला फक्त एक कीर्तनकार जबाबदार नसतो, त्याला वादक जबाबदार असतात, त्याला गायक जबाबदार असतात. म्हणून समस्त कलाकारांच्याही चरणी कीर्तनरूपी सेवा माझी इथेच ठेवते आणि पूर्णविराम देते. आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण खंडूजी महाराज त्यांच्याही चरणी आजची कीर्तनरूपी सेवा इथंच ठेवते आणि आपली कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. पखवाज वादकांची इच्छा आहे एक पोवाडा झाला पाहिजे. सर्वांनी हात वर. शेवटी माझं कीर्तन झाल्यानंतर पाया पडायला कुणी यायचं, फोटो काढायला कुणी यायचं. मी काय मोठी सेलिब्रिटी स्टार नाही, मी काय हिरोनी नाही, मी काय हिरो नाही. मी एक साधारण घरामधली साधारण मुलगी आहे. लोकांसोबत फोटो काढून आपली इमेज कमी करायची नाही. काम असं करा, लोकांनी आपल्यासोबत फोटो काढले पाहिजे. म्हणून आणि ज्यांना कुणाला जर इथं भेटायचं असेल त्यांनी फक्त एवढं म्हणा, ताई तुम्ही बोलले मला पटलं. कोणाला व्यसन असेल मी आजपासून व्यसन करणार नाही. कुणाला वाईट याच्या त्याच्या काड्या करण्याची सवय असेल तुम्ही म्हणा मी आजपासून कुणाच्या काड्या करणार नाही, तंबाखू खाणार नाही, व्यसन करणार नाही. मुलींबद्दल आया बहिणीचंच मनामध्ये तसं आपण मनामध्ये त्यांच्या भावना ठेवेल. एवढं जरी केलं तरी मला वाटेल मी कीर्तनकार होणं सार्थक झालं. हे कीर्तन तुम्हाला पुन्हा कुठं ऐकायचं असेल गजर भक्तीचा, आमचे दादा सुंदर किती वेळचं त्यांनी शूट करत आहेत, जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. हे तुम्हाला कुठं ऐकायचं असेल त्याच्यावर ऐकू शकता. आणि कांचन शेळके ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकू शकता. इंस्टाग्राम कांचन शेळके 4198 या इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा ऐकू शकता. एकदा सर्वांनी हात वर. सर्वांच्या हात वर. हर घर में कहीं ना घर में कहीं ना एक ही नारा गूंजेगा. सर्वांनी इथं म्हणायचंय बोला जय श्रीराम. आपल्याच भागातले सुंदर असे युवा नेते विनोद भाऊ सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद म्हणते. जवळपास कुठेही कीर्तन असले त्यांनी कीर्तन ऐकायला आवर्जून येतात आणि एका बहिणीप्रमाणे सख्या बहिणीच्या पलीकडेही मला माया लावतात. त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते. आणि आपण सर्व सुद्धा इथं आलेले आहात. कुणी बाहेर गावून आलं असेल, कुणी गावातलं असेल, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आमच्या गावातल्या बालुताई ते सुद्धा इथं उपस्थित आहेत, ज्यांनी माझं दुसऱ्या वेळेस हार घालून स्वागत केले. त्यांचे व त्यांच्या परिवाराचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि एकदा हात खाली कराय कुणी हर घर में कहीं ना गूंजेगा मेरे भारत का बच्चा मेरे भारत का जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा मेरे भारत का बच्चा धन्य है वो वानर सेना
जय